जगदविख्यात तत्वज्ञानी, थोर प्रबोधनकार, भागवत धर्माचे प्रचारक प्रसारक आणि सामाजिक समतेचे जनक, युग परावर्तक संत, राष्ट्रसंत भगवान बाबा या गौरव ग्रंथातील प्रस्तावना. भारतीय धर्मशास्त्रात त्यासोबतच धर्मग्रंथ, पुराण, वेद, उपनिषद जे काही पौराणिक ग्रंथ अथवा साहित्य आहे त्यानुसार सृष्टीवर लोकहितार्थ अनेक देव देवता यांनी वेळोवेळी मानवी स्वरूपात अवतार धारण केला आहे आणि सृष्टीच्या हितार्थ व लोककल्याणासाठी अनमोल असं योगदान दिलं आहे. अशा अनेक महापुरुषांचा, ऋषीमुनी, सिद्धपुरुष यांचा मानव ते ईश्वर हा मंगलमय प्रवास सार्थक करत असताना अनेक संकट अडचणीवर मात करत पुरुषार्थ गाजवले. कैलासपती श्री भगवान शिवशंकर हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असून श्री भगवान शंकर हे आपले आराध्य यांची पूजा करतेवेळी जल समर्पित करत असताना अमृत जलाचा एक थेंब सृष्टीच्या दिशेने गतिमान झाला व तो जलाचा थेंब भगवान विष्णू यांचे सासरे व भगवान शंकर यांचे साडू असणारे भृगु ऋषी यांचे सुपुत्र जमदग्नी ऋषी व पुत्रवधू देवी रेणुका माता हे उभय दाम्पत्य तपश्चर्या करत असताना पृथ्वीवर येणारा जलाचा थेंब थेट उभयतांच्या वंजळीत पडला. त्या क्षणी त्याचे 4 भाग होऊन 4 पुत्र रत्न वंजळीत प्रकट झाले. त्याच क्षणी वंजळीत अवतार धारण केलेल्या या भगवान परशुराम यांच्या आशीर्वचनाने कलियुगात ब्रह्मक्षत्रिय वंजारी कुलवंशात 18व्या शतकाच्या उत्तरार्धात भगवान विष्णू यांच्या अंशावतार रूपाने लोककल्याणासाठी प्रगट झालेले युग पुरुष राष्ट्रसंत भगवान बाबा यांचा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात जन्म झाला आहे. याच वेळी देशात इंग्रजाच्या सत्तेने व मराठवाड्यात निजामशाहीने धुमाकूळ घातला होता. याच बिकट परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाला धीर देऊन भक्तिशक्तीचा महासागर निर्माण करत असताना आत्मा ते परमात्मा हा प्रवास यशस्वी करत ज्ञानसूर्य ही लोक उपाधी प्राप्त जगदविख्यात तत्वज्ञानी, देशभरात भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करणारे प्रखर राष्ट्रभक्त, समाजसुधारक, महान तपस्वी, वेदशास्त्र संपन्न, वेदशास्त्र पारंगत, योग विद्यार्जित महान तपस्वी सद्गुरू, त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळ गतिमान करण्यासाठी आध्यात्मिक ज्ञानमार्गाने अनमोल योगदान देत असताना अहिंसा मार्गाने गोहत्याबंदी करत मानवतेचा संदेश जगाला देणारे राष्ट्रभक्त, सर्वसामान्य माणसाला ज्ञानोपदेश करण्यासाठी कठीण तपस्या करत योग साधना करून नवनिधी अष्टसिद्धी प्राप्त करून लोकहितार्थ सिद्धिकारणी लावणारे युगपुरुष, अखंड हरिनाम साप्ताह ही संकल्पना गतिमान करत स्वातंत्र्य चळवळीला बळकटी झळाळी देणारे स्वातंत्र्य संग्रामाचे जनक, त्यासोबतच भजन कीर्तन दिंडी माध्यमातून लाखो लोकांच्या मनात अढळ श्रद्धा निर्माण करत असताना संस्कारयुक्त पिढी निर्माण होण्यासाठी आध्यात्मिक ज्ञान मार्गाचा अवलंब करत संस्कार आणि संस्कृती रक्षणासाठी देशभरात लाखो विचारवंतांची, भक्तांची मजबूत फळी निर्माण करणारे थोर प्रबोधनकार, त्याचबरोबर मराठवाडा निजामाच्या जाचातून मुक्त होण्यासाठी अभूतपूर्व योगदान दिलेले समाज सुधारक, शिक्षण हेच परिवर्तनाचं जीवन माध्यम आणि साधन असल्याने शिका, संघटित व्हा आणि उत्कर्ष करा असा जीवन मंत्र देत शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणारे आधुनिक भगीरथी, लोक उपाधी प्राप्त करणारे वैराग्यमूर्ती, गुरूंना साक्षात्कार झाला म्हणून भगवान विष्णू यांचे अंश अवतार म्हणून भगवान विष्णू यांचे नाव गुरुकडून प्राप्तीनंतर ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा कठीण तपस्येदरम्यान साक्षात पांडुरंग बाबांच्या समोर प्रकट होऊन बाबांना आलिंगन दिले. इंग्रज आणि निजामशाहीच्या काळात लाखो देशभक्तांना ज्ञानोपदेश करणारा धौम्यगड निर्माण केला, ज्याचे विधिवत उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी गडावर येऊन भगवानगड असे नामकरण केले. सरकारच्या वतीने त्या दिवसापासून धौम्यगड हा भगवानगड ओळखला जाऊ लागला. लाखो राष्ट्रभक्त साठी हक्काचे धर्मपीठ ठरलेला आणि आज तागायत आणि भविष्यातही राहील असा स्वातंत्र्य लढवयांची प्रयोगशाळा म्हणून ओळखला गेलेला धौम्यगड भक्कमपणे आजही या भूमीत उभा आहे.
दसरा मेळावा ही संकल्पना निर्माण करत असताना, विचारांचे सीमा उल्लंघन करत असताना, अन्याय अत्याचार याविरुद्ध न्याय नीती धर्म सदाचार मार्गाने लढत असताना, ज्ञानमार्ग भक्तिमार्ग कर्ममार्ग ते स्वातंत्र्याचा राजमार्ग सर करण्याचा मंत्र भगवान बाबांनी सर्वसामान्य माणसाला दिला. देशातील पहिला दसरा मेळावा आरंभ करून भविष्यातील लाखो पिढ्यांसाठी आदर्श स्थापित केला, असे राजयोगी संत भगवान बाबा यांच्या कार्याची दखल घेत देशाचे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी भगवान बाबा यांच्या नावाने टपालाचे तिकीट प्रकाशन करून राष्ट्रसंत म्हणून गौरव केला. हा ऐतिहासिक क्षण इतिहासात परिवर्तित होण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब व केंद्रीय दूरसंचार मंत्री प्रमोदजी महाजन यांनी विशेष परिश्रम घेतले. संत भगवान बाबा हे सामाजिक समतेचे जनक होते. निर्माण केलेल्या गडावर उत्तराधिकारी म्हणून गुणवत्ता हाच निकष लावत हबप भीमसिंह महाराज राजपूत यांची निवड करून कृतिशील समाज सुधारक असल्याचे अधोरेखित केले. देशातील पहिला वेदशास्त्राचा गड निर्माण करण्याची किमया साधली. हाच धोमेगड आज भगवानगड महाराष्ट्राचा ध्रुवतारा ठरला असून सृष्टीवरील स्वर्ग म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजही तीच ऊर्जा तीच शक्ती भगवानगडावर अनुभूतीस येत आहे. ज्ञानाचा अखंडित स्रोत आजही भगवानगडावर त्याच गतीने गतिमान आहे. ज्ञानाचं पीठ म्हणून भगवानगडाची ख्याती वैश्विक पातळीवर पोहोचत आहे. ही आनंदाची, अभिमानाची आणि एक महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवाची बाब आहे. गणेश किसनराव खाडे, विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य.